ओम नमो पार्वती पते हर हर महादेव शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार मैत्रिणींनो, डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी, जय भोले जय भंडारी, शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपुरारी, जय भोले जय भंडारी। नमस्कार मैत्रिणींनो, लंकेची पार्वती म्हणजे काय? माता पार्वतीचा माता लक्ष्मीने कसा अपमान केला? माता जगतजननीचा लक्ष्मीने अपमान केल्यानंतर भगवान शिवशंकरासमोर सोन्याचा महाल कसा बनवून घेतला आणि तोच सोन्याचा महाल अति आनंदित होऊन भस्मसात कसा झाला, हीच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पौराणिक कथा पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। एकदा पार्वतीने लक्ष्मीला भेटायला जायचा विचार केला। तिने भोले शंकर यांची परवानगी घेतली। पार्वतीला वाटले लक्ष्मी आपले खूप आदरातिथ्य करतील, पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळे घडून आले। घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही, उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन, वैभव, नौकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली, ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतो तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे? चित्ता, भस्म, त्रिशूळ, फावडे, फाटके मृगजीन होऊन घेऊन त्यांनी कुठे बस्तान बसवले आहे? पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला। ओठ थरथरले, जीभ फडफडली। ती म्हणाली, तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल, पण माझ्या पतीचा विनाकारण मीच अपमान सहन करणार नाही। माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज नाही वाटत? खरं तुझ्या पतीला धोतश्रीच कधी काही कामकाज नाहीये। तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल। सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भीक मागत फिरत असतो। दुधीची ऋषीकडे तर त्याने हाड भिक्षा म्हणून मागितली होती, विसरलीस का? भगवान शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत। पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली। पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान शिव म्हणाले, हे देवी, आज चेहरा एवढा उदास का? त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मीला केलेल्या उपहासाचे वर्णन करून शिवशंकरांना सांगितलं आणि म्हणाली, आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही। उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहतर। तुम्हाला जर माझे प्राणप्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या। महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे। माझ्या अपमानाचा असा बदला घेईन की सारी दुनिया बघत राहील। यावर भगवान शिवशंकराने पार्वतीला खूप समजावले। म्हणाले, मान अपमान हे सारं आपण मानण्यावर असतं। जाऊ दे ते कडवट बोलणं, विसरून जा, राग विसरून तुझं मन शांत कर, त्यातच खूप सुख आहे। पण देवी पार्वतीला ऐकायला तयारच नव्हती। हट्टाने ती रडू लागली। मग भगवान शंकराने विश्वकर्म्याला संदेश पाठवून आमंत्रित केलं व सांगितलं, देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहे, तुम्ही तिचे दुःख दूर करा। तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या। पार्वती खुश झाली व विश्वकर्म्याला समजावू लागली, मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे, ज्याला 4 दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड गार पाण्याचे तलाव असतील, सुंदर बाग बगीचा, स्वच्छ रस्ते असतील। माझ्या रंगमहालाच्या छताखाली तुम्ही सोने लावा, सगळे दरवाजे सोन्याने बनवून मध्ये मध्ये हिरे मोती जडवा, जमणाऱ्या फरशांवर रंगीबेरंगी मीनाकारी करा, सोन्याच्या भिंती, छत, अंगणाही सोन्याचंही बनवा, मंच, पलंग इतकंच काय, महालातील भांडी सुद्धा सोन्याचीच हवी। आजपर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल, बघितला नसेल। लक्ष्मीला असा महाल बघितल्यावर तिची मान खाली घातली पाहिजे। विश्वकर्माने सगळे समजावून घेतलं। आपले अनुयायी ब्रह्मा लोकातून बोलावून घेतले। भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेऊन ते आले। एक सर्वोत्कृष्ट वस्तुकलाकार म्हणून अधिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता। चित्रकला, मूर्तिकला यासारख्या नानाविध कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता। डोळे मिटून आपल्या मनाची कल्पना करी ती साक्षात डोळ्यासमोर पूर्णत्वास आणे। तसाच एक चमत्कार विश्वकर्म्यांनी यावेळी दाखवला। समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल
दिव्य भवन उभारून दाखवले. शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्ग महाल पाहून पार्वती अतिहर्षित झाली. म्हणाली, माझं स्वप्न साकार झालं. माझ्या कल्पनेपलीकडे सुंदर असा हा सुवर्ण महाल बनवला आहे. पार्वती शंकराला म्हणाले, हे त्रिपुरारी, याचे गृहप्रवेश करायला हवं. या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देवी देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे. तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुश होतो तेवढे त्याचे अश्रू वाहतात. त्यांना पार्वतीचे मन मोडवायचं नव्हतं. ते तिला होला हो म्हणत गेले. 33 कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडित पूजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मा, इंद्र सगळे देव आले. समुद्राच्या मध्ये असलेला तो सुवर्ण महाल बघून खूप हर्षभरी झाले. तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपल्या सोन्याच्या विटांनी बनवलेल्या महाल दाखवू लागली आणि म्हणाली, बघ हा चमत्कार. त्याच त्रिपुरारीचा, ज्याला तू भिक्षू म्हणाली, हा त्याच भिकाऱ्याचा महाल आहे, जो बघायला आज सारी दुनिया आली. झरोके, खिडक्या, दरवाजे इतकंच काय, जमीनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहीये. शंकर म्हणाले, पार्वती, असा वृथा अभिमान करू नये. इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्व ऋषी विधान मंत्र पठन करीत होते. आहुती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पूर्णाहुती पडल्यावर सर्व देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. नभांगण शिव पार्वतीचा जय जयकार करणारे दुमदुमू लागले. देवदेवता, योगी, ब्राह्मण, साधू, भिक्षुक सगळ्यांचे भोजन झाले. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले. शेवटी शिवशंकरांनी विश्व ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवे ते मागा. आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत. त्यावर विश्रवा ऋषी म्हणाले, भगवान, तुम्ही खरंच माझी झोळी भराल. आता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पूर्ण कराल. भगवान म्हणाले, मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा. तुम्हाला काय हवे ते वरदान देईन. यावर शीश झुकून विश्रव ऋषी म्हणाले, हे भवन, तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे, जिथे हे सुंदर भवन उभारले आहे. हाच माझ्या मनात भरला आहे. हे ऐकता क्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रघात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला, एक दिवस असा येईल, तुझे नामोनिशाण मिटून जाईल. कालोघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होऊन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल. आपल्याजवळ होतं नव्हतं ते सारं वैभव, दागदागिनेही तिने विश्रव ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली. या दंतकथेचा वास्तुवाशी कदाचित संदर्भ असू शकेल. हे विश्रव ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात रामवनवासात असताना रावणाने सीता हरण केली. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळवला. म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. ती पण पार्वतीसारखी निष्कांचन झाली होती. त्यावरच लंकेची पार्वती हा शब्द प्रचार आला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला. वीर हनुमान ही भगवान शिवाचाच अवतार. करता करविता तो भोळा सांब सदाशिव. तर मैत्रिणींनो, शिव 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 ओम नमः शिवाय. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम लंकापती नमः टाईप करा. हर हर महादेव टाईप करा. लाईक करा. हर हर महादेव. धन्यवाद.